नमस्कार मित्रांनो, मी रुद्र पाटील तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपण घड्याळ या टॉपिकवरती चर्चा करणार आहे। साधारणपणे कोणत्याही पद्धतीच्या स्पर्धा परीक्षा घ्या, ज्याच्यामध्ये सरळ सेवा असेल, एमपीएससी असेल, कंबाईन आहे, गट ब, गट क, राज्यसेवेची परीक्षा घ्या, इव्हन तुम्ही बँकिंग मधले प्रश्न बघा, त्याच्याच पुढे जाऊन तुम्ही सरळ सेवेमधला कुठलाही घटक घ्या, एसएससी असेल, सीजीएल असेल, आरआरबी आहे, एसएससी जीडी आहे, किंवा तुम्ही पोलीस भरती पण घ्या, कोणतीही परीक्षा घ्या आणि त्या परीक्षेमध्ये पोलीस भरती असू दे, सरळ सेवा असू दे, कंबाईन असू दे, बँकिंग असू दे, घड्याळ या टॉपिकवरती प्रश्न विचारला नाही असं म्हणलं तर अवघड होईल। त्या अनुषंगाने विचार केला तर घड्याळ हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे, ज्याच्यावरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो। तर आज आपण असं करणार आहे, घड्याळ टॉपिक एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत डिटेल चर्चा करणार आहे। सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर तुम्ही सगळा व्हिडिओ बघितला तर मी तुम्हाला खात्री देतो, घड्याळ टॉपिकची तुम्हाला पुन्हा आयुष्यात कधी रिव्हिजन करायला लागणार नाही। कारण घड्याळ टॉपिक वरती कोणत्या कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, घड्याळामध्ये दोन काट्यांमध्ये होणारा कोण विचारलाय, त्यानंतर मिनिट काट्याचा वेग काय आहे, तास काट्याचा वेग काय आहे, घड्याळाची आरशातील प्रतिमा काय आहे, पाण्यातील प्रतिमा काय आहे, अशा विविध अंगाने घड्याळ टॉपिक वरती विचारले जाणारे सर्व एक आणि एक प्रश्नांची तयारी तुमची आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे। फक्त मित्रांनो, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका। बघा, घड्याळ टॉपिक वरती जास्तीत जास्त महत्त्वाचे घटक काय आहेत, ज्याच्यावरती वारंवार प्रश्न रिपीट होतात। आपल्याला पहिल्यांदा घड्याळ समजून घेणं गरजेचं आहे। बघा, घड्याळाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करायचं म्हणलं तर मी वर्तुळ काढला, याचा अर्थ घड्याळ नेहमी वर्तुळाकार असतं का? नाही, घड्याळ वर्तुळाकार असेल, घड्याळ चौरस आकृती असू शकतं, घड्याळ आयताकृती असेल, त्रिकोणी घड्याळ पण काही ठिकाणी बघितलेत, याच्या लक्षात काही ठिकाणी घड्याळ लंबवर्तुळ असतं, पण जरी घड्याळ कसंही असलं तर त्याचे काटे मात्र वर्तुळाकार फिरतात। त्यामुळे आपल्याला वर्तुळाचा अभ्यास करणं खूप गरजेचं ठरतं। आणि मग एका वर्तुळामध्ये किती अंश असतात? तर 360 अंश असतात। याचे आपण एकूण समान किती भाग करतो? तर 12 भाग करतो। बघा, इकडे 12 आहेत, इथं 6 आहेत, इथं 3 आणि त्यानंतर हे 9 आहेत। एका वर्तुळाचे आपण 12 समान भाग केले, याचाच अर्थ आपण काय केलं, 360 डिग्रीला 12 मध्ये विभागले। बघा, एकूण 360 डिग्री आहेत, त्याला जर आपण 12 मध्ये विभागलो तर याचं उत्तर येते 30 अंश। याचा अर्थ 12 पासून 1 पर्यंत हे जे अंतर आहे हे किती आहे? तर हे 30 अंशाचं आहे। 1 पासून 2 पर्यंत हे अंतर किती आहे? तर हे अंतर सुद्धा 30 अंशाचं आहे। त्याच पद्धतीनं 2 पासून 3 पर्यंत हे अंतर किती आहे? 30 अंशाचं आहे। म्हणजे प्रत्येक 2 अंकांमधलं अंतर किती आहे? तर ते 30 अंशाचं आहे। आणि या 30 अंशावरूनच आपल्याला तास काटा आणि मिनिट काटा यांचा वेग ठरवता येतो। बघा, याच्या पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? मिनिट काट्याचा वेग समजून घ्यायचा आहे। आता आपण बघा, मिनिट काट्याचा वेग समजून घेताना इमॅजिन करूया की जर मिनिट काटा आणि तास काटा दोघंही बरोबर 12 वरती आहेत, मिनिट काटा म्हणजे मोठा आणि तास काटा म्हणजे लहान, दोन्ही पण बरोबर 12 वरती आहेत। आणि 12 वाजता काय झालं, मिनिट काट्याने आपला प्रवास सुरू केला, तर मिनिट काटा असा फिरत परत कुठं आला? 12 वरती आला। म्हणजेच मिनिट काट्याने संपूर्ण एक रोटेशन पूर्ण केलं। याचा अर्थ मिनिट काटा एका तासात म्हणजे 60 मिनिटात किती अंतर पार केलं जाणार? तर 360 अंशाचं अंतर पार केलं। याचाच अर्थ मिनिट काट्याचा प्रति मिनिट वेग किती आहे? जर 360 डिग्रीचा प्रवास करण्यासाठी त्याला 60 मिनिटे लागतात, याचा अर्थ मिनिट काट्याचा प्रति मिनिट वेग किती आहे? तर तो 6 डिग्री आहे। बघा, हा 0 गेला आणि साईज आहे 36, म्हणजेच मिनिट काट्याचा प्रति मिनिटी वेग किती आहे? तर तो 6 अंश आहे। आता हे झालं मिनिट काट्याच्या बाबतीत। आणि जेव्हा मिनिट काट्याने एक रोटेशन पूर्ण केलं तेव्हा हा तास काटा काय करायला लागलाय? हा तास काटा 12 वरून 1 वरती पोहोचला। तास काटा कुठे गेला? 12 वरून 1 वरती पोहोचला। आणि जेव्हा हा मिनिट काटा फिरत होता तेव्हा तास काटा पण हळूहळू पुढे सरकत होता। म्हणजेच तास काट्याचा जर वेग विचारात घेतला आपण तर तास काट्याचा वेग बघा, एका तासात तास काट्याने काय केलं? एका तासात 12 पासून 1 पर्यंतचा प्रवास पूर्ण केला। म्हणजेच तास काटा एका तासात म्हणजेच 60 मिनिटात फक्त 30 डिग्रीचा प्रवास करतो। मित्रांनो, तुम्ही मला सांगा, तास काटा आणि मिनिट काटा या दोघांमध्ये वेग कोणाचा जास्त आहे? कोणत्या काट्याचं स्पीड जास्त आहे? फटाफट कमेंट करून सांगायचं मला सर्वांनी, फटाफट कमेंट करायचं। तास काटा आणि मिनिट काटा घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये कोणत्या काट्याचा वेग जास्त आहे? कमेंट करा फटाफट। बघा, जर एका तासात 60 मिनिटात 30 अंश जातो, म्हणजेच एका मिनिटात किती जातो? म्हणजे ह्या 30 अंशाला आपण 60 ने डिवाइड करणार आहे। हा 0 गेला 0 आणि 3 1 3 आणि 3 2 6, याचा अर्थ 1/2 अंश, म्हणजेच तुम्ही असं म्हणू शकता 0.5 अंश। तास काटा प्रति मिनिटाला किती जातो? अर्धा अंश। आणि मिनिट काटा प्रति मिनिटाला किती अंश जातो? तर 6 अंश। तास काट्याचा वेग आणि मिनिट काट्याचा वेग यावरती परीक्षेला प्रश्न अपेक्षित आहेत। टाइप 1 कशा पद्धतीचे बघा प्रश्न, याच्यामध्ये एका ठराविक वेळेत तास काटा किती अंशाचा प्रवास करतो या पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये बघायला मिळतात। काय प्रश्न विचारले? सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत तास काटा किती अंशाचा कोन करेल किंवा किती अंशात फिरेल असं विचारले। म्हणजे सकाळी जेव्हा 8 वाजले तेव्हापासून दुपारी 1 वाजेपर्यंत तास काट्याने एकूण किती प्रवास केलाय हे आपल्याला सांगायचंय। तर बघा, हे सांगण्यासाठी आपण सुरुवातीला काय करायचं, इकडे एक घड्याळ आहे असं इमॅजिन करूया,
इथं 12 आहेत, 6 हे किती 12, त्यानंतर इकडे 6 आहेत, इथे बघा 3, इकडे 9. सकाळी 8 वाजता तास काटा इथे आहे आणि मिनिट काटा कुठे 12 वरती. आणि दुपारी 1 वाजता हाच तास काटा इथून कुठे पोहोचलाय बघा 1 वरती पोहोचलाय. पण मिनिट काटा पुन्हा फिरून कुठे आलाय 12 वरती झाले. आणि आपल्याला विचारलंय इथून इथपर्यंत प्रवास किती झालाय. तास काट्याने 8 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत किती प्रवास केलाय. तर त्यासाठी बघा 8 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत 1 तास झाला, इथून इथे 10, 2 तास, 3, 4 आणि 1 वाजेपर्यंत किती तास झाले, तर एकूण 5 तास झाले. जेव्हा हे 5 तास होतात तेव्हा तास काटा प्रत्येक तासाला 30 अंशाचा प्रवास करतो. आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं तास काट्याचा वेग किती आहे, एका तासाला किती अंश आहे 30 अंश. मग तो 5 तासात किती प्रवास करणार आहे तर 30 अंशाचा. 5 गुणिले 30 किती आला बघा उत्तर, 3×5=15. म्हणजेच तो 5 तासात किती प्रवास करणार आहे 150 अंशाचा प्रवास करणार आहे. सोपा प्रश्न होता. आणि बघा 150 कुठे पर्याय नंबर 2. घड्याळ चित्र काढण्यापेक्षा जेवढे तास आहेत त्याला फक्त आपण 30 ने गुणायचं आहे. कारण तास काटा प्रत्येक तासाला 30 अंशाचा प्रवास करतो आणि तास काटा प्रत्येक मिनिटाला अर्ध्या अंशाचा प्रवास करतो. 85 मिनिटात तास काटा किती पुढे जाईल असं विचारले. 85 मिनिटामध्ये किती वाजले नाही सांगितलं, किती वाजेपर्यंत चेक करायचं नाही सांगितलं, त्यामुळे इथे घड्याळ चित्र काढावं लागणार नाही. बघा तास काटा एका मिनिटात किती जातो पुढे, एका मिनिटात किती पुढे जातो तर तास काटा एका मिनिटात अर्धा डिग्री पुढे जातो. तास काटा एका मिनिटात अर्धा डिग्री आपण असं लिहितो किंवा 0.5 असंही लिहितो, हेही बरोबर आहे. आपल्याला विचारले 85 मिनिटात किती, 85 मिनिटात किती डिग्री जातो. बघा 85 मिनिटात किती. आता मग इथे तिरकस गुणाकार काटाकाटी हे केलं तरी चालेल, नाही तर सिंपल एका मिनिटात अर्धा डिग्री आहे तर 85 मिनिटात किती, या 85 ला तुम्हाला 1/2 नी फक्त गुणायचंय. आणि जेव्हा 85 विषम संख्या आहे हे बघितलं तेव्हाच आपल्या लक्षात यायला पाहिजे की याचं उत्तर पॉइंट मध्ये येणार आहे. संक्षिप्त रूप जेव्हा देणार आहे तेव्हा 2 1 2 आणि 2 चौक 8, इथं 2 2 4, पण पूर्ण भाग नाही केला, 1 उरलंय आणि या 1 ला भाग देण्यासाठी इथं आपण पॉइंट देतो आणि इथं पॉइंट दिल्यानंतर 1 वरती 0 आणि मग 2 पंचे 10. किती आलं उत्तर आपलं 42.5. आहे का उत्तर असं 42.5? हो आहे. पर्याय नंबर 2 आहे बघा. इकडे कोणांवरती प्रश्न विचारलेत. 0 अंशाचा कोण याच्याबद्दल माहिती पाहिजे, 180 अंशाचा आणि 90 अंशाचा. आपण जर घड्याळाचं निरीक्षण केलं तर 0 अंशाचा कोण आपण फक्त 12 वाजता बघितलाय. बरोबर 12 वाजता 0 अंशाचा कोण होतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण याचा अर्थ फक्त 12 वाजताच घड्याळात 0 अंशाचा कोण होतो का तर नाही. घड्याळामध्ये 0 अंशाचा कोण फक्त 12 वाजता होत नाही तर प्रत्येक तासामध्ये 1 वेळा होतो. प्रत्येक तासामध्ये किती वेळा होतो 1 वेळा. जसं आपण म्हणलं 12 वाजता होतो त्याच पद्धतीने 1 वाजून 5.5 मिनिटांनी सुद्धा 0 अंशाचा कोण होतो. असं प्रत्येक तासामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. किती वेळा होतो तर एका तासामध्ये 1 वेळा होतो. आणि मग एका तासामध्ये 1 वेळा होतो याचा अर्थ 12 तासात किती वेळा होतो तर 12 तासात 12 वेळा असं जर तुम्ही म्हटलात तर नक्की तुमचा कार्यक्रम झाला म्हणून ओळखायचं. 12 तासात किती वेळा होणार आहे 11 वेळा होणार आहे, 12 वेळा होणार नाही. बघा आता तुम्ही म्हणा सर एका तासात 1 वेळा, मग 12 तासात 12 वेळा का नाही, 11 वेळा का म्हणायचं. 11 वेळाच म्हणावं लागणार आहे. चुकून जरी 12 वेळा म्हटलंच ना मित्रा कार्यक्रम झाला म्हणून ओळखायचं. आता कार्यक्रम झाला असं का बघा टायमिंग स्लॉट काय दिलं बघा 11 ते 12 या दरम्यान 0 अंशाचा कोण होतो का तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो होतो. किती वेळा होतो 1 वेळा. किती वाजता होतो तर 12 वाजता. किती वाजता होतो 12 वाजता. त्याच्यानंतर जर पुढचा प्रश्न विचारला 12 ते 1 या टायमिंग मध्ये 0 अंशाचा कोण होतो का तर त्याचंही उत्तर हो होतो. किती वेळा होतो 1च वेळा, कारण 1 तासाचं ड्युरेशन आहे 1 वेळा होणार आहे. आणि टायमिंग सांगा किती वाजता होतो तर 12 वाजता. आता मला सांगा 11 ते 12 मध्ये पण 0 अंशाचा कोण कधी होतो 12 वाजता. 12 ते 1 मध्ये 0 अंशाचा कोण कधी होतो तर 12 वाजताच होतो. या 2 वेगवेगळ्या टायमिंग आहेत का तर नाही, या दोन्ही टायमिंग एकच आहेत. याचा अर्थ ही जी 12 वाजताची पोझिशन आहे ही कशी आहे सामायिक आहे. 12 वाजताची पोझिशन आहे ती सामायिक आहे. म्हणजेच संपूर्ण 12 तासामध्ये एक पोझिशन अशी येते जी 2 तासामध्ये कॉमन असते. दोन्ही तासामध्ये काय असते कॉमन असते. म्हणजेच 12ची टायमिंग जर मध्ये येत असेल आणि 2 तास दिले असतील तर तेव्हा 2 नाही म्हणायचं तर 0 अंशाचा कोण फक्त 1 वेळा होतो. म्हणजेच बघा 11 ते 12 मध्ये 1 वेळा होतो, 12 ते 1 मध्ये 1 वेळा होतो. पण जेव्हा तुम्हाला असं विचारतील 11 ते 1 मध्ये 0 अंशाचा कोण किती वेळा होतो. 11 ते 1 तास किती झाले हो तास किती झाले तर 2 तास. आता 2 तास म्हणून इथे 2 वेळा नाही म्हणायचं तर काय म्हणणार आहे एकच वेळा म्हणणार आहे. कारण या दोन्ही तासांमध्ये 12 ही एकच सामायिक पोझिशन आहे.
त्यामुळे इथं आपण काय म्हणणार आहे, बरोबर 2 तासामध्ये एकच वेळा 0 अंशाचा कोन झाला. मग या सामायिक स्थितीचा जर विचार केला तर संपूर्ण 12 तासामध्ये 12 वेळा न होता 11 वेळा 0 अंशाचा कोन होतो. त्याच्यानंतर 24 तासात असा जर प्रश्न विचारला 24 तासामध्ये, तर घड्याळ ऍक्च्युली 12 तास असतं. घड्याळ किती तास असतं, 12, आणि ते आपण 2 वेळा वापरतो, म्हणून 12 तासात जी घटना घडणार आहे ती इकडे डबल वेळा होती बघा. 11 दोन्ही 22 वेळा म्हणायचं. 24 तासात किती वेळा होणार आहे, 22 वेळा होणार आहे. आता हे झालं 0 अंशाच्या कोनाच्या बाबतीत. जर आपल्याला विचारलं 180 अंशाचा कोन, तुम्ही आम्ही बघितलेला 180 अंशाचा कोन कधी आहे, तर तो 6 वाजता आहे. बरोबर 6 वाजता 180 अंशाचा कोन होतो. पण 6 वाजताच फक्त होतो का, तर नाही. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा नाही येतं, कारण 6च्या नंतर 7 वाजून 5.511 मिनिटांनी सुद्धा 180 अंशाचा कोन झालाय. म्हणजेच 180 अंशाचा जो कोन आहे तो एका तासात किती वेळा होतो, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 वेळा होतो. एका तासात किती वेळा होतो, 1 वेळा. एका तासात 1 वेळा होतो. मग जसा इथे एका तासात 1 वेळा होतो, मग 12 तासात किती वेळा व्हायला पाहिजे, 12 वेळा म्हणायचं नाही बरं का, इथेही 11 वेळा म्हणायचं. किती वेळा म्हणणार, 11 वेळा. कारण याचंही कारण असं आहे, 6 वाजताची पोझिशन आहे ती सामायिक असते. जर आपल्याला टाइम स्लॉट दिला 5 ते 6 मध्ये, 5 ते 6 180 अंश कोन होतो का, होतो. किती वाजता होतो, बरोबर 6 वाजता होतो. आणि त्याच्यानंतर जर प्रश्न विचारला 6 ते 6 मध्ये, 6 ते 7च्या दरम्यान 180 अंशाचा कोन होतो का, तर त्याही प्रश्नाचं उत्तर आहे होतो. किती वाजता होतो, तर 6 वाजता. मग 6 ते 7 हा एक वेगळा तास आहे आणि 5 ते 6 हा एक वेगळा तास आहे. जेव्हा हे दोन्ही वेगवेगळे तास विचारात घेतो तेव्हा इथं एकदा आणि इथं एकदा. पण जेव्हा तुम्हाला असं विचारतात 5 ते 7 मध्ये, 5 ते 7 किती तास झाले हो, 2 तास. मग मला सांगा या 2 तासाच्या कालावधीमध्ये किती वेळा व्हायला पाहिजे 180 अंशाचा कोन, तर तो 2 वेळा. पण नाही होत, कारण ही 6ची पोझिशन आहे ना ती सामायिक आहे, 2 वेगवेगळ्या वेळा नाही आहेत. त्यामुळे इथं किती वेळा लिहिणार आपण, 1 वेळा लिहिणार आहे. म्हणजेच 180 अंशाचा जो कोन आहे तो 6 वाजता सामायिक होतो, 5 ते 6 आणि 6 ते 7. त्यामुळे संपूर्ण 12 तासात किती वेळा होतो, तर 11 वेळा. मग 12 तासात जर 11 वेळा होत असेल तर 24 तासात किती वेळा होणार आहे, 22 वेळा. खूप सोपा प्रश्न आहे हा, 22 वेळा होणार आहे 24 तासात. आता त्याच्यानंतर आपण 90 अंशाचा कोनाचा जर विचार केला, 90 अंशाचा कोन, तर बघा 90 अंशाचा कोन आपण बघितलेला 90 अंशाचा कोन कधी आहे, 9 वाजता. आणि कधी होतो, 3 वाजता. आणखीन कधी होतो, 3 वाजता. तर आपण हे 2 बघितलेत, याचा अर्थ फक्त 2च वेळा होतात का, नाही. याचा अर्थ फक्त 2 वेळा होत नाहीत. तर 90 अंशाचा कोन प्रत्येक तासामध्ये 2 वेळा होतात. आता प्रत्येक तासामध्ये 2 वेळा होतात, मग 12 तासात 12 दोन्ही 24 वेळा म्हणायला पाहिजे ना. इथेही पुन्हा सामायिक पोझिशनचा विचार करायचा आहे आणि 12 तासात 12 दोन्ही 24 वेळा म्हणायचं नाही, तर काय म्हणायचंय, 22 वेळा म्हणायचं. 22 वेळा. एका तासात 2 वेळा होतात आणि 12 तासात किती वेळा होतात, तर 22 वेळा. जसं आपण मगाशी 180 अंशाच्या कोनाच्या बाबतीत 6 वाजता सामायिक स्थिती बघितली, 0 अंशाच्या कोनाच्या बाबतीत बघितलं 12 वाजता सामायिक स्थिती आहे. त्याच पद्धतीने जर आपण 90 अंशाचा विचार केला तर 3 वाजता एक सामायिक स्थिती येते बघा. किती वाजता येते, 3 वाजता एक सामायिक स्थिती येते. आणि त्याच पद्धतीनं 9 वाजता जी स्थिती आहे ती सुद्धा सामायिक आहे. म्हणजे जर आपल्याला असा प्रश्न विचारला 2 ते 3 मध्ये किती वेळा होतो 90 अंशाचा कोन, तर त्याचं उत्तर आहे 2 वेळा होतो. किती वाजता होतो, तर इथं विचार केला तर 2 वाजून 1 मिनिटांनी एकदा होतो आणि 3 वाजता एकदा होतो. त्याच पद्धतीने 3 ते 4 मध्ये विचारलं तर हो, इथंही 2 वेळा होतो. एक होतो 3 वाजता आणि दुसरा होतो तो 3 वाजून y मिनिटांनी. येतं लक्षात. तर इथं ही जी 3ची पोझिशन आहे सामायिक आहे. म्हणजे 3च्या बाबतीत जशी सामायिक करते तशी सेम 9च्या बाबतीत सामायिक करते. म्हणून आपण 12 तासात 24 वेळा म्हणण्याऐवजी 22 वेळा म्हणतो. आणि जर 12 तासात 22 वेळा होत असेल तर 24 तासात किती वेळा होणार आहे. आणि यावरती परीक्षेला प्रश्न येतात, चार्ट समजून घ्या. हा चार्ट स्वतःला बनवता यायला पाहिजे, नसेल तर पाठ करून ठेवा. परीक्षेला यावरती हमखास प्रश्न आहेत, एका तासात किती वेळा झाला, किंवा तुम्हाला ठराविक एक ड्युरेशन देतात, या कालखंडामध्ये किती वेळा 90 अंशाचा कोन झालाय, किती वेळा 180 अंशाचा कोन झालाय, किती वेळा 0 अंशाचा कोन झालाय, या पद्धतीचे प्रश्न बघायला मिळतात. फक्त मित्रांनो एवढंच लक्षात घ्यायचं, आपल्याला 0 अंशाच्या कोनाबद्दल बोलले असतील तर 12च टायमिंग मध्ये आले का चेक करायचं. 12ची जर वेळ दिलेल्या टाइम स्लॉटच्या मध्ये येत असेल तर एकूण तासापेक्षा 1 वेळा कमी घ्यायचं. त्याच पद्धतीने 180 अंशाच्या कोनाच्या बाबतीत प्रश्न विचारला असेल तर विचारलेल्या टाइम स्लॉटच्या मध्ये 6ची वेळ कुठे दिसते का बघायचं. 6ची वेळ जर मध्ये आली असेल तर एकूण तासापेक्षा 1 वेळा कमी घ्यायचं. आणि त्याच पद्धतीने 90 अंशाचा कोन जर विचारलेला असेल तर दिलेल्या टाइम स्लॉटच्या मध्ये 3 किंवा 9ची वेळ येते का बघायला पाहिजे. जर दिलेल्या टाइम स्लॉटच्या मध्ये 3ची वेळ आली तर जेवढे तास होतात त्याच्या दुप्पट करा, पण 1 मात्र कमी करायचा. त्याच पद्धतीने 9च्या बाबतीत सुद्धा करायचंय. किती वेळा 90 अंशाचा कोन होतो या प्रश्नाचं उत्तर देताना आपण काय करणार आहे,
3ची वेळ किंवा 9ची वेळ मध्ये येते का चेक करणार आहे. एक्झॅक्ट आपण या टाईपवरती प्रश्न कसे विचारत बघणार आहे. बघा 0 अंशाचा कोण किती वेळा झालाय, 90 अंशाचा कोण किती वेळा झालाय किंवा 180 अंशाचा कोण किती वेळा झालाय, या पद्धतीचे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. सकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 11 वाजेपर्यंत किती वेळा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 0 अंशाचा कोण होईल असं म्हणले. किती वेळा 0 अंशाचा कोण होईल. टायमिंग काय दिले हो, सकाळी 6 वाजल्यापासून आणि परत सांगितले सकाळी 11 वाजेपर्यंत. 6 पासून 11 पर्यंत एकूण तास किती झाले तर 5 तास झाले. जर 5 तासामध्ये एका तासात एक वेळा होतो, फक्त आपल्याला चेक काय करायचं आहे 6 आणि 11च्या दरम्यान 12ची पोझिशन येते का नाही. 5 तास आहेत ना, 5 वेळा हे तुमचं उत्तर आहे. जेवढे तास आहेत तेवढ्या वेळेस होणार आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. बघा पुढचा प्रश्न बघायचा आपण. इकडे काय सांगितलं बघा आपल्याला, सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत किती वेळा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 0 अंशाचा कोण होईल. 0 अंशाचा कोणच विचारले, पण टायमिंग दिले सकाळी 8 पासून आणि कुठेपर्यंत सांगितले दुपारी 12 वाजेपर्यंत. मला सांगा 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत एकूण तास किती झाले. एकूण तास किती झाले 4 तास झाले. एकूण 4 तास झाले आणि एका तासात 0 अंशाचा कोण किती वेळा होतो, 1 वेळा होतो. मग 4 तासात किती वेळा होणार आहे 4 वेळा. आता इथं 12 वाजेपर्यंत म्हणले, 12 वाजेपर्यंत, पण 12ची वेळ शेवटी आली त्यामुळे वजा 1 करायची गरज नाही. 12ची वेळ शेवटी आली तर चिंता करायची गरज नाही. 4 तास आहेत, किती वेळा येणार तर 4 वेळा म्हणा. 4 वेळा 0 अंशाचा कोण किती वेळा होणार आहे 4 वेळा. 12ची वेळ सुरुवातीला येऊ दे किंवा शेवटी येऊ दे काही फरक पडत नाही. फक्त 12ची वेळ मध्ये आली तर 1 वेळा सामायिक वाली पोझिशन मात्र वजा करणं गरजेचं आहे. बघा यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहे आपण. बघा इकडे काय सांगितलंय, दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत. बघा दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत. पहिला मला सांगा 12 ते 6 मध्ये एकूण तास किती झाले हो 6 तास झाले. 6 तास आणि विचारले आपल्याला काय 0 अंशाचा कोण किती वेळा होणार आहे. मग 6 तास झाले, एका तासात 1 वेळा. 0 अंशाचा कोण किती वेळा होणार आहे 0 अंशाचा कोण किती वेळा होणार आहे 6 वेळा. तर काही लोक म्हणतील सर इथं 12 आलेत. हो 12 आले तरी काही फरक पडत नाही. बघा 12ची पोझिशन कुठे आहे सुरुवातीला आहे. 12ची पोझिशन सुरुवातीला आहे. मगाशी आपण बोललो होतो 12ची वेळ सुरुवातीला आली काही फरक पडत नाही, शेवटी आली काही फरक पडत नाही. फक्त जर मध्ये आली 12ची वेळ तर मात्र एक सामायिक स्थिती आपल्याला वजा करावी लागते आणि त्या टाईपचा प्रश्न आपण पुढे बघणार आहे. बघा सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत. आता टाइम स्लॉट बघा, सकाळची वेळ काय सांगितले सकाळी 9 वाजल्यापासून आणि सायंकाळी किती वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत. आता 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत एकूण तास किती होतात बघा. 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत, 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत 3 आणि हे पुढचे 4, एकूण तास किती झाले 7 तास झाले. 7 तास झाले. पण ह्या टाइम स्लॉटच्या मध्ये 9च्या नंतर बघा एकदा 12 येतात आणि मगच 4 वाजतात. 12 आल्याशिवाय 4 वाजत नाही. त्यामुळे 9 आणि 4च्या मध्ये कुठेतरी 12 बघायला मिळतात तुम्हाला. म्हणून इथं जरी 7 तास असले तरी आपलं उत्तर काय असणार माहितीये का, किती वेळा 0 अंशाचा कोण होतो तर 6 वेळा. या 7 मधून तुम्हाला एक वजा करावं लागेल. किती वेळा येणार आहे 6 वेळा. म्हणजे 0 अंशाच्या कोणाच्या बाबतीत विचारला असेल तर दिलेल्या टाइम स्लॉट मध्ये 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत याच्या मध्ये 12 येत असतील तरच एकदा वजा करायची. सुरुवातीला शेवटी 12 आले तर काही फरक पडत नाही. ज्या पद्धतीने आपण 12च्या बाबतीत बघितलं त्याच पद्धतीने आपण 180 अंशाच्या कोणावरती काही प्रश्न बघणार आहे. बघा 180 अंशाचा कोण. इकडे काय विचारलं आपल्याला, सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत किती वेळा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 180 अंशाचा कोण होणार आहे. किती वेळा 180 अंशाचा कोण होणार आहे. तर आपण पहिला टाइम स्लॉट चेक करा. सकाळी किती वाजले होते सकाळी, बघा सकाळी इकडे 10 वाजले आणि परत कधी चेक केलंय दुपारी 3 वाजेपर्यंत. सकाळी 10 पासून दुपारी 3 पर्यंत एकूण तास किती झाले हो 5 तास झाले. एकूण तास किती झाले 5 तास. आणि आपल्याला विचारले 180 अंशाचा कोण. जेव्हा 180 विचारतात तेव्हा 6 कुठे आलेत का बघा. 6, 10 आणि 3च्या मध्ये कुठेच 6 आलेले नाहीयेत. त्यामुळे 5 तास असतील तर किती वेळा येणार आहे 5 वेळा 180 अंशाचा कोण होणार आहे. जेवढे तास आहेत तेवढ्या वेळाच होणार आहे. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला पुन्हा तसंच पद्धतीचा प्रश्न विचारलाय पण याच्यामध्ये आपल्याला 6 दिसतात बरं का. याच्यामध्ये 6 दिसतात बघा. सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 6 आलेत शेवटी आहेत काही फरक पडत नाही. सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे 11 पासून 6 पर्यंत तास किती झाले 7 तास झाले. 7 तास झाले. किती तास झाले 7. आणि जेवढे तास आहेत तेवढ्या वेळाच 180 अंशाचा कोण होणार आहे 7 वेळा. 7 वेळाच होणार आहेत. जरी इकडे 6 दिसत असले तरी पण उत्तर 7 येणार आहे. त्याचं कारण असं आहे हे 6 शेवटी आलेत. शेवटी म्हणजे 6ची वेळ शेवटी येऊ दे सुरुवातीला येऊ दे सामायिक स्थितीचा विचार करायची गरज नाही.
पण 6ची वेळ जर मध्ये आली तर मात्र आपल्याला सामायिक स्थितीचा विचार करायचा आहे. या प्रश्नामध्ये सायंकाळी 6 वाजलेत, सायंकाळी 6 वाजलेत म्हणजे सुरुवातच 6 पासून झाली, सायंकाळी 6 वाजलेपासून रात्रीचे 9 वाजेपर्यंत, रात्रीचे 9 वाजलेत बघा, रात्रीचे 9. एकूण तास किती झाले? 6 पासून 9 पर्यंत एकूण तास झाले 3 तास. 3 तास आहेत, 3 वेळा 180 अंशाचा कोन होणार. किती वेळा होणार आहे बघा, 180 अंशाचा कोन किती वेळा होणार आहे असं विचारलं तर 3च वेळा होणार आहे. तास पण 3च आहे, 3 वेळा 180 अंशाचा कोन होणार. आता इथे सुरुवातीला 6 आले, काही फरक पडत नाही. 6ची वेळ सुरुवातीला येऊ दे शेवटी येऊ दे फरक पडत नाही, फक्त दरम्यान आली तर फरक पडतो. दरम्यान मला याच्या पुढचा प्रश्न बघणार आहे बघा आपण. सायंकाळी 4 वाजलेपासून रात्रीचे 10 वाजेपर्यंत बघा, टाइम स्लॉट व्यवस्थित चेक करा. सायंकाळी 4 वाजलेपासून रात्रीचे किती वाजेपर्यंत? 10 वाजेपर्यंत. 4 वाजलेपासून 10 वाजेपर्यंत किती तास झाले हो? 6 तास झाले. आणि हे जे दिलेलं टायमिंग आहे 4 वाजलेपासून रात्रीचे 10 वाजेपर्यंत यांच्यामध्ये 6 येतात ना, याच्या दरम्यान 6 येतात. म्हणून जरी तास आपल्याकडे 6 असतील तरी 6 वेळा 180 अंश कोण होणार नाही. तर किती वेळा होणार आहे? चला पटापट कमेंट करायचं, तुम्ही पटापट कमेंट करायचं. किती वेळा होणार आहे? 5 वेळा होणार आहे. इथे लक्षात, सोपा भाग एकदम हा. जसं आपण 180 बद्दल बघितलो, 90 अंशावरती सुद्धा आपण प्रश्न बघणार आहे. सकाळी 6 वाजलेपासून सकाळी 8 वाजेपर्यंत बघा, सकाळी 6 वाजलेपासून सकाळीच 8 वाजेपर्यंत तास किती झाले हो? किती तास झाले? 2 तास झाले. मग एका तासात आपल्याला विचारलंय 90 अंशाच्या कोनाबद्दल. एका तासात 90 अंशाचा कोन किती वेळा होतो? 2 वेळा. आणि मग 2 तास झाले त्याला 2 निघून ना किती वेळा? 4 वेळा होणार आहे. याच्यामध्ये 9 कुठे येत नाहीत, 3 कुठे येत नाहीत, त्यामुळे डायरेक्ट आपण 2 तासात किती वेळा होणार? तर 4 वेळा 90 अंशाचा कोन होणार आहे. सोपे प्रश्न. जेवढे तास झालेत ना त्याला डायरेक्ट 2 निघून यायचं. सकाळी 5 वाजलेपासून सकाळी 9 वाजेपर्यंत बघा, सकाळी 5 वाजलेपासून सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण तास किती झाले हो? 5 पासून 9 पर्यंत 4 तास झाले. आणि जरी 9 आला असला तरी तो शेवटी आलाय, त्यामुळे त्याची चिंता करायची गरज नाही. एकूण 4 तास झाले, प्रत्येक तासात 2 वेळा म्हणजे किती वेळा होणार आहे? 8 वेळा 90 अंशाचा कोन होणार आहे. किती वेळा होणार आहे? 8 वेळा. 9चं टायमिंग शेवटी आलं, सुरुवातीला आलं, काही फरक पडत नाही. फक्त दरम्यान येते का याच्याकडे आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. दरम्यान आलं नसेल तर वजाबाकी करायची गरज नाही. इकडे काय म्हणतात बघा, सकाळी 6 वाजलेपासून सकाळी 11 वाजेपर्यंत. सकाळी 6 वाजलेपासून सकाळी 11 वाजेपर्यंत. 6 वाजलेपासून 11 वाजेपर्यंत तास किती झाले हो? तास किती झाले? 5 तास झाले. आणि 5 तास झाले, 90 अंशाचा कोन विचारलाय म्हणून या 5ला आपण 2 ने गुणणार. 5 दोन्ही 10 वेळा असं म्हणायला पाहिजे. पण इथं घाई गडबडीत जर तुम्ही 10 वेळा म्हटला, कार्यक्रम झाला म्हणून ओळखायचा आपला मित्र. समजलं का? गडबड करायची नाही. बघा टायमिंग काय सांगितलंय, सकाळी 6 आणि सकाळी 11. या दोघांच्या मध्ये 9चं टायमिंग येते का? हो येते ना, 9चं टायमिंग मध्ये येतं. दोघांच्या दरम्यान 9चं टायमिंग येतं. म्हणून इथं 10 वेळा म्हणायचं नाही तर किती वेळा म्हणायचं? 1 वेळा वजा करायचं आणि उत्तर येणार तुमचा 9 वेळा. आता उत्तर बरोबर येईल. 9 वेळा म्हणायचं आहे, कारण 9चं टायमिंग आहे ना, ते मध्ये आलं. 5 गुणिले 2 इथपर्यंत बरोबर आहे, 10 इथपर्यंत बरोबर आहे. पण हे जर वजा करायचं विसरलं ना, कार्यक्रम झाला पण ओळखायचा आपला. समजतंय? खूप सोपे प्रश्न असतात, फक्त 9ची टायमिंग मध्ये आले का बघणं गरजेचं आहे. 90 अंशाचा कोन विचारलाय म्हणून आपण 9 किंवा 3ची वेळ मध्ये येतं का एवढं चेक करायचं. बघा इकडे काय म्हणले, दुपारी 2 वाजलेपासून रात्रीचे 10 वाजेपर्यंत, इथून इथपर्यंत 2 वाजलेपासून 10 वाजेपर्यंत एकूण तास किती झाले हो? 8 तास झाले. 8ला कितीने गुणलं? 8 दोन्ही 16. म्हणून तुम्ही 16 वेळा म्हणणार आहे का हो? 16 वेळा 90 अंशाचा कोन, 16 वेळा 90 अंशाचा कोन होईल का? तर नाही. थोडे लक्ष देणं गरजेचं आहे. दुपारी 2 वाजले, त्याच्यानंतर 3 वाजतात की हो? 3 वाजतात ना. आणि रात्रीचे 10 वाजले, त्याच्या अगोदर 9 वाजतात. म्हणजे 3 आणि 9 या दोन्ही पोझिशन मध्ये आले. म्हणून या 16 मधून काय करायचंय? 2 वजा करायचे, मग उत्तर येणार तुमचं 14 वेळा. इथे लक्षात, 2 का वजा केले तर 3ची पण पोझिशन आले आणि 9ची पण सामायिक पोझिशन दरम्यान आली, त्यामुळे आपण 2 वेळा वजा केले. अतिशय सोपा प्रश्न आहे. किती वेळा 90 अंशाचा कोन होणार असं जर विचारलं तर 3ची आणि 9ची पोझिशन सामायिक स्थिती येते का बघणं गरजेचं आहे. बघा आपण 0 अंशाच्या कोनाबद्दल बोललो, 180 अंशाच्या कोनाबद्दल बोललो आणि 90 अंशाच्या कोनाबद्दल बोललो. थोडक्यात आपण एकदा रिव्हिजन करणार आहे. बघा 0 अंशाचा कोन एका तासात 1 वेळा होतो. एका तासात किती वेळा होतो? 1 वेळा. 12 तासात किती वेळा होतो? 11 वेळा. आणि मग 24 तासात किती वेळा होतो? 22 वेळा. त्याच्यानंतर 180 अंशाच्या कोनाबद्दल बोललो आपण. 180 अंशाचा कोन एका तासात किती वेळा होतो? 1 वेळा. 12 तासात किती वेळा होतो? 11 वेळा. आणि 24 तासात किती वेळा होतो? तर 22 वेळा होतो. त्याच्यानंतर आपण 90 अंशाच्या कोनाबद्दल बोललो. एका तासात किती वेळा होतो? 2 वेळा. आणि 12 तासात किती वेळा होतो? तर इथं 22 वेळा होतो. 24 तासात किती वेळा होतो? तर 44 वेळा होतो.
मग इथे एका तासात 1 वेळा म्हणलंय आणि 12 तासात 11 वेळा म्हणण्यापाठी कारण आहे आपण सामायिक स्थितीचा विचार करतो. बघा 0 अंशाचा कोन येतो तेव्हा 12 वाजताची पोझिशन सामायिक आहे, ती दरम्यान आली का चेक करणं गरजेचं आहे. 180 अंशाच्या कोनाबद्दल बोललो, 180 अंशाच्या कोनाबद्दल, तर तेव्हा आपण काय करणार आहे, 6 वाजताची पोझिशन सामायिक असते, ती दरम्यान आली का चेक करणं गरजेचं आहे. आणि 90 अंशाच्या कोनाबद्दल जेव्हा बोलतात तेव्हा 3 वाजताची किंवा 9 वाजताची पोझिशन सामायिक आली का चेक करणं गरजेचं आहे. याच्यावरती प्रत्येक परीक्षेत हमखास प्रश्न आहेत. किती वेळा कोन झाला हे विचारतात. हे एवढं केलं तरी आपल्याला किती वेळा होतो या टॉपिकची पूर्ण रिव्हिजन होते. तिसरा टाइप बघणार आहे आपण, ज्याच्यामध्ये काय सांगितले, ठराविक वेळेवर घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये कोन शोधणे. तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन झालाय हे शोधायचंय. खूप सोपा टाइप आहे. या टाइपवरती वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत. 2:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल असं विचारले. किती वाजले सांगितले मी, 2:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा. त्याच्यासाठी बघा आपण एक घड्याळाचं चित्र इमॅजिन करणार आहे, घड्याळाचं चित्र इमॅजिन करणार आहे आणि या घड्याळामध्ये 2:30 वाजलेत असं दाखवायचं आपल्याला. 2:30 वाजता म्हणजे 2 वाजून 30 मिनिटं झालेत, म्हणजे मिनिट काटा तर 6 वरती असतो हे फिक्स आहे. मिनिट काटा कुठे आहे, 6 वरती. आणि तास काटा कुठे आहे, तर 2 आणि 3च्या मध्ये, 2 आणि 3च्या मध्ये. आपल्याला प्रश्न विचारलाय इथं किती अंशाचा कोन झाला. मग काही वेळा इथं विचारतात, काही वेळा हा कोन सुद्धा विचारतात. याला म्हणतात आंतरकोन आणि याला म्हणतात बाह्य कोन. आंतरकोन विचारलाय का बाह्य कोन विचारलाय याच्यावरती आपल्याला प्रश्नाचं उत्तर डिसाईड करायचं असतं. बघा आता जर विचार केला या दोघांमध्ये किती अंशाचा कोन आहे, तर 30 अंशाचा. या दोघांमध्ये किती अंशाचा कोन आहे, 30 अंशाचा. या दोघांमध्ये किती आहे, 30 अंशाचा. 30, 30, 60, 30, 90 झाले. पण इथून इथपर्यंत जे अंतर आहे म्हणजे 2 पासून 3 पर्यंत त्याच्या मध्यावरती आहे. बघा ह्या मध्यावरती, म्हणजे इकडे किती आहेत 15 आणि इकडे किती आहेत 15. थोडक्यात आपल्याला जर हा कोन सांगायचा असेल, हा कोन, तर या सर्वांची बेरीज करायची आहे. या सर्वांची बेरीज बघा 30, 30, 60, 30, 90 आणि 15. 90 अधिक 15 किती आलं उत्तर आपलं, 105 अंश. आहे का पर्याय, हो आहे, 105 अंश. बघा या पद्धतीने आपल्याला काय झालं, 2 काट्यांमधला कोन मिळाला, पण त्याच्यासाठी तुम्हाला घड्याळात चित्र काढावं लागलं, त्याचं इमॅजिनेशन करायला लागलं. 2:30 वाजता दोन्ही काटे कुठे असणार, हे एवढं सगळं करण्यामध्ये खूप वेळ जाणार आहे, कारण ही काय आम जिंदगी. आपण बघणार आता मेंटॉस जिंदगी. बघा टायमिंग काय सांगितलं आपल्याला, 2 वाजून 30 मिनिटं. तर कायम 2 वाजलेत म्हणजे बघा हे तास आहेत, आवर्स म्हणा त्याला, हे मिनिट आहेत एम. कायम लक्षात ठेवा हे जे एच आहेत त्याला कितीने गुणायचं, 30 ने गुणायचं. आणि जे मिनिट्स आहेत त्याला कितीने गुणायचं, 11/2 ने. मग आत्ताच्या प्रश्नामध्ये तास किती दिले, तो आवर्स 2 आहेत, याला आपण कितीने गुणलं, 30 ने. उत्तर किती आलं बघा, 30 2 60. आता मिनिट्स किती आहेत बघा, मिनिट्स तर ते किती आहेत 30, त्याला आपण कितीने गुणतोय, 11/2 ने. याला जर संक्षिप्त रूप दिलं आपण, बे के बे, बे के बे, 1 उरला, बे पंचे 10. 15 गुणिले 11 यांचा गुणाकार किती आहे, 165. आता आवर्सला आपण 30 ने गुणलो, मिनिटाला 11/2 ने गुणलो, आपल्याला 2 उत्तर मिळाले, 165 आणि 60. यामध्ये काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. नेहमी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली म्हणजे 165 मधून 60 गेले, किती उरले, 105 अंश. आणि हेच आपलं उत्तर आहे. बघा आपलं उत्तर काय, 105 अंश. आता इथं या प्रश्नाचं उत्तर आले 105. 105 म्हणजे आपल्याला कुठला कोन मिळाला, तर हा कोन मिळाला. कधी कधी हा बाहेरचा कोन सुद्धा विचारतात, बाहेरचा कोन. पण जेव्हा आपल्याला उत्तर 105 मिळाले, जर पर्यायामध्ये तेच उत्तर असेल तर आपल्याला अंतरकोनच विचारले. आणि जर उत्तर आपले 105 आले आणि पर्यायामध्ये 105 नसेल तर त्याचा अर्थ आपल्याला काय विचारले, बाह्य कोन विचारले. मग या केसमध्ये आपण काय करतो, 105 ही जी संख्या आहे ती 360 मधून पुन्हा वजा करायची. 360 अंशातून 105 वजा केले. असं का केलं, कारण हा जो पूर्ण वर्तुळ आहे, हा वर्तुळ आहे 360 अंशाचा. त्यातले हे किती आहेत, हे किती आहेत, तर 105 आहे. 360 मधून 105 गेले, वजाबाकी करायची. बघा 10तून 5 गेला 5, आणि परत 6तून 1 गेला 5, आणि इकडं 3तून 1 गेला 2, 255 अंश. म्हणजे जेव्हा आपल्याला विचारतात अंतरकोन तेव्हा त्याचं उत्तर 105, आणि जेव्हा विचारतात बाह्य कोन तेव्हा त्याचं उत्तर किती आहे, 255. पुढच्या क्वेश्चन मध्ये बघा 10 वाजून 10 मिनिटं झालेत आणि आपल्याला पुन्हा तोच प्रश्न आहे, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल. 10 वाजून 10 मिनिटं. आता आपण शिकलेलं बघा मेंटॉस टेक्निक होती, त्या पद्धतीने बघा 10 तासांची संख्येला आपण कितीने गुणलो, 30 ने. किती आलं उत्तर, 300. आणि मिनिटांची संख्या किती आहे, 10 मिनिटं. याला आपण कितीने गुणणार आहे, 11/2. बघा बे के बे आणि बे पंचे 10. 11 आणि 5 यांचा गुणाकार किती आहे, गुणाकार 55. 11 5 55. जेव्हा यांची वजाबाकी केली आपण 300 मधून 55 गेला, 300 मधून 55, आणि याचं उत्तर आलं 245 अंश. पण 245 दिसत का पर्यायामध्ये,
नाही, कारण हे 245 म्हणजे आपल्याला बाह्य कोन मिळालाय आणि बाह्य कोन म्हणजे काय, हा नेहमी 180 पेक्षा काय असतो, मोठा असतो. जेव्हा बाह्य कोन आपल्याला मिळालंय आणि विचारलंय अंतर्कोन, या केसमध्ये आपण याच्या पुढे एक स्टेप करतो. काय करणार आहे, 360 मधून आलेलं आपलं उत्तर वजा करायचं 245. बघा 10 तून 5 गेला 5, इकडचं परत, आणि 6 तून 5 गेला 1, 3 तून 2 गेला 1, 115 अंश आहे का पर्याय आपल्याकडे, आहे 115 अंश आहे पर्याय. बघा पर्याय क्रमांक 1. बघा या प्रश्नामध्ये टायमिंग काय दिली आपल्याला, 3 वाजून 20 मिनिटे. आणि पुन्हा तोच प्रश्न आहे, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये होणारा कोण विचारलाय. 3 वाजून 20 मिनिटं, 3 हे तासांची संख्या आहे, त्याला किती गुणणार आहे, 30. 3 गुणिले 30 किती आलं बघा, 30 त्रिका 90. त्यानंतर 20 मिनिट आहेत, 20 मिनिटे याला किती गुणणार आहे, 11/2. आणि या गुणाकारामध्ये बे के बे आणि बेन आहे 20. 10 गुणिले 11 म्हणजे किती आहेत, 110. 110 मधून 90 गेले, किती उरले, 20 अंश. सोपा प्रश्न. जेव्हा आपल्याला अंतर्कोन विचारलाय तेव्हा या प्रश्न उत्तर येणार 20 अंश. आणि जर बाह्य कोन विचारलं असतं तर पुन्हा तेच 360 वजा आलेलं उत्तर, 360 मधून 20 गेला म्हणजे किती आलं उत्तर, 340 अंश. आताच्या प्रश्नामध्ये आपल्याला अंतर्कोन विचारलंय आणि याचं उत्तर आहे 20 अंश. इकडे आपल्याला काय सांगितलंय, 2 वाजून 25 मिनिटे, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधला कोण किती असं विचारले. 2 वाजून 25 मिनिटं म्हणजे 2 ही काय तासांची संख्या, 2 ला आपण कितीने गुणलो, 30 ने, 30 दोन्ही 60. आणि 25 ही काय मिनिटांची संख्या, याला कितीने गुणणार आहे आपण, 11/2. याला संक्षिप्त रूप देताना बघा, बे ने 11 ला पण भाग जात नाही, 25 ला पण जात नाही, तरी भाग देणं गरजेचं आहे. बे के बे, बे के बे, बे दोन्ही 4 आणि इथं पॉईंट, बे पंचे 10, कारण इकडे एक शिल्लक होता. 12.5 गुणिले 11 यांचा गुणाकार करायचा आहे. आता यांच्या गुणाकारामध्ये 11 पाची 55, हाचे 5, 11 दोन्ही 22 आणि 5 किती 27. आता हाचे किती आहेत 2, पुन्हा 11 1 11 आणि 2 किती आलं उत्तर 13. गुणाकार झाला पण गुणाकारामध्ये एक अंक सोडून दशांश चिन्ह होतं, उत्तरामध्ये पण एक अंक सोडून दशांश चिन्ह आहे. 137.5 आहेत आणि इकडे किती आहेत 60 आहेत. 137.5 मधून 60 वजा करायचे. मोठी संख्या इकडे आहे, लहान संख्या इकडे आहे. बघा 5 मधून 0 गेला 5, 7 0 गेला 7, 3 6 जातात का नाही, 13 6 गेले 7, किती आलं उत्तर 77.5 अंश. 77.5 आहे का ऑप्शन आपल्याकडे. बघा पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. आणि 9 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असतो. इथे थोडा कॉमन सेन्स वापरला तरी पण चालेल. 9 वाजता बरोबर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन असतो. हा प्रश्न सोडवायसाठी नव्हता, कॉमन सेन्स आहे की नाही हे फक्त चेक करायचं होतं. 12 वाजून 13 मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल असं विचारले. तास काटा आणि मिनिट काटा 12 वाजून 13 मिनिटं, हे 12 वाजले गुणिले किती केलं 30 आणि 13 मिनिट आहेत, याला गुणिले किती करणार 11/2. 12 गुणिले 30 चं उत्तर काय आलो 12 त्रिक 36 आणि त्याच्या पुढे 0. त्याच्यानंतर 13 गुणिले 11 ह्यांचा गुणाकार करायचा आहे. बे के बे, बे सक्का 12, एक उरलाय इकडे पॉईंट, याच्यावर 0 आणि इथं बे पंचे 10. 6.5 गुणिले 11 आहेत, 11 पाची 55, हाचे 5, 11 सक्क 66 आणि 5, 66 आणि 5 किती आहेत 71.5 आले. आता 360 मधून जर 71.5 वजा करायचे असतील काहीतरी संख्या येणार आणि ती संख्या म्हणजे काय बघा. तुम्ही जर इथं निरीक्षण केलं 12 वाजून 13 मिनिटं झालेत, 12 वाजून 13 मिनिटं म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा कुठे असणार आहे 12 वाजून 13 मिनिटं. हा तास काटा 12च्या थोडंसं पुढे असणार आहे आणि मिनिट काटा 2च्या थोडंसं पुढे असणार आहे बघा. तर इथला कोण विचारलाय तर तो किती बघा, हा मिळणार नाही आपल्याला. आतला विचारलाय 71.5 आणि ऑलरेडी पर्याय इकडे आहे 71.5. घड्याळाची आरशातील प्रतिमा आणि घड्याळातील पाण्यातील प्रतिमा ह्याच्यातली वेळ सांगायची आपल्याला. पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा. घड्याळ जेव्हा आपण आरशात बघतो तेव्हा काय वेळ दाखवतं, पाण्यात बघितलं तर तेव्हा काय वेळ दाखवतो. याच्यावरती काही परीक्षेला प्रश्न आहेत, आपल्याला त्या प्रश्नांवर चर्चा करायची आहे. बघा जर या घड्याळाचा विचार केला तर अंकाऐवजी टिपके असतात. या प्रश्नामध्ये अंकाऐवजी टिपके असतात आणि टिपक्यांमुळे घड्याळात किती वाजलं हे आपल्याला कळत नाहीये. आणि जर सांगितलं आरशातून बघितल्यानंतर घड्याळ कसं दिसणार आहे, आरशातून बघितल्यानंतर, आता हे जे घड्याळ असं आहे आरशातून बघितल्यानंतर बरोबर त्याची इमेज उलटी झाली. इथं छोटा काटा कुठे आहे 10 वरती आणि मोठा काटा कुठे आहे 2 वरती. म्हणजे या घड्याळात टायमिंग काय दाखवा लागले 10 वाजून 10 मिनिटं झाली. पण जेव्हा आपण आरशातून बघतो तेव्हा बघा छोटा काटा कुठे आहे 2च्या थोडंसं पाठीमागे आहे आणि मोठा काटा कुठे आहे 10 वरती आहे. याचा अर्थ या घड्याळामध्ये टायमिंग दाखवा लागले 1 वाजून 50 मिनिटं. म्हणजे इथं 10 वाजून 10 मिनिटं झालेत आणि इथे 1 वाजून 50 मिनिटं. म्हणजे एका घड्याळाला जेव्हा तुम्ही आरशातून बघताय घड्याळ तेच आहे, काटे तेच आहेत, फक्त काय झालं काट्यांची पोझिशन बदलली. आरशातून बघत असताना ही इमेज तुम्हाला इकडं पलटलेली दिसते. आणि मग या पद्धतीचे प्रश्न सोडवताना काय करायचंय, प्रत्येक वेळा घड्याळाचं चित्र काढायचं आणि मग त्या घड्याळाच्या चित्राला
उलट करून बघायचं, असं करावं लागेल का? तर बघा हे 12 आहेत ना, याला जेव्हा तुम्ही सेंटर मानताय 12 पासून 1 आणि दुसऱ्या नंबरवरती उजव्या बाजूला मोठा काटा आहे, तर 12 पासून 1 आणि 2 दुसऱ्या नंबरला डाव्या बाजूला मोठा काटा दाखवायचा. 12 पासून 1 आणि 2 नंबरला डावीकडे छोटा काटा आहे, तर 12 पासून 1 आणि 2 उजव्या बाजूला छोटा काटा दाखवायला पाहिजे. पण याच्यासाठी काय करावं लागतं? घड्याळात चित्र काढायला पाहिजे आणि मग दुसरं एक चित्र काढायला पाहिजे. मग तेव्हा या घड्याळात किती वाजलेत, या घड्याळात किती वाजलेत हे कम्पेअर करून तुम्हाला 1:50 ही वेळ सांगायला लागेल. पण असं न करता हाच प्रश्न तुम्हाला आणखीन एका मैत्रिणी सोडवता येईल. तुम्हाला घड्याळाचं चित्र काढायला लागणार नाही, दुसरं चित्र काढायला सुद्धा लागणार नाही. बघा काय करायचंय, टायमिंग काय दिले बघा आपल्याकडे 10:10. नेहमी काय करायचं, प्रश्नात दिलेली जी टायमिंग आहे ती 11:60 मधून वजा करायची. हे 11:60 आहेत ना, हे फॉर्म्युल्यासाठी वापरले आपण. 11:60 कशासाठी वापरले? फॉर्म्युल्यासाठी. 11:60 मधून प्रश्नात दिलेली वेळ वजा करायची. 10:10 ही फक्त वजा करायची. बघा 60 मधून 10 गेले किती उरले? 50. आणि 11 मधून 10 गेले किती उरले? 1. म्हणजे आपल्याला उत्तर मिळालं 1:50. म्हणजे ज्या ज्या वेळेला आपल्याला घड्याळाची आरशातील प्रतिमा दिली आणि तुम्हाला प्रत्यक्षात किती वाजले विचारतात, तेव्हा 11:60 या वेळेतून प्रश्नात दिलेली वेळ वजा केली तर आपल्याला उत्तर मिळून जाणार. अंकाऐवजी टिपके असणाऱ्या घड्याळात आरशातून पाहिल्यास 10:15 ही वेळ दिसते. तर प्रत्यक्षात घड्याळात किती वाजलेत असं विचारले. प्रत्यक्षात घड्याळात किती वाजलेत? आरशातून पाहिले असं म्हणलं ना, तर 11:60 मधून वजा करणार आहे. 11:60 मधून जर 10:15 वजा केले तर काय मिळेल आपल्याला उत्तर? बघा 60 मधून 15 गेले 45 आणि 11 मधून 10 गेले 1. तर या प्रश्नाचं उत्तर बघा 1:25 आहे का ऑप्शन आपल्याकडे? बघा ऑप्शन आहे डी म्हणजे दिल्लीवाली. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे आपण. बघा आरशातूनच बघितलंय, अंकाऐवजी टिपके असणाऱ्या घड्याळाला आरशातून पाहिल्यास कोणती वेळ समजते आपल्याला? 11:35. प्रत्यक्षात किती वाजलेले असतील असं विचारले. प्रत्यक्षात 11:60 मधूनच वजा करायचंय. 11:60 मधून वजा करायचंय 11:35. वजाबाकी करायची. बघा 60 मधून 35 गेले किती उरले? 60 मधून 35 हे 25 आणि 11 मधून 11 गेले 0. 0:25 अशी कधी वेळ असते का? तर ज्या वेळेला वजाबाकीमध्ये 0 येतात ना, तर या 0ला 12 कन्सिडर करायची. 0ला काय करायचं? 12 कन्सिडर करा. 11:60 मधून 11:35 गेले म्हणजे 0:25 आलं होतं, तर आपलं उत्तर आहे 12:25. बघा 12:25 ऑप्शन आहे का आपल्याकडे? 12:25 बघा इकडे आहे, बी ऑप्शन आहे 12:25. सोपं आहे हे.